थांबा थांबा, इथेच थांबा. इथंच? हो. अहो होय, पण इथं कुठं घर आहे तुमचं? तो पलीकडे दिसतोय ना, तो आमचाच बंगला आहे. हो आशीर्वाद. हो. मी मुद्दाम तुम्हाला अलीकडेच थांबवलंय. उगाच तुमच्या बरोबर मला कोणी बघितलं तर. नाही बरोबर आहे तुमचं, मी समजू शकतो. उगाच माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास. खरंच तुम्ही किती समजदार आहात. आजचा दिवसही तुमच्यामुळे खूप छान गेला. थँक्यू. आहे का, तुम्ही परत थँक्यू म्हणताय. माझ्यामुळे जर का तुमच्या आयुष्यात आनंद आला असेल ना, तर ही लय भारी गोष्ट आहे. तुम्ही अशाच आयुष्यभर आनंदी राहा. एक गोष्ट सांगू का, तुम्ही अशा आनंदी असाल ना तर सुंदर दिसता बघा. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. चला जाते मी, नाहीतर परत. एक मिनिट, जाताना नेहमी माणसानं येतो म्हणावं. आशीर्वाद देवा, असाच आशीर्वाद असू दे रे. तुमची मुलगी अजून आली नाही. तुम्ही तिच्या कानावर घातलं नव्हतं का आज बघण्याचा कार्यक्रम आहे? हा म्हणजे तसं सांगितलं होतंच ना तिला. काय तिचं जरा बाहेर महत्वाचं काम आहे ना, मग थोडा वेळ लागला असेल. येईलच ती एवढ्यात. हे बघा आलीच. ये बाळ. आलीस बाळा? पटकन फ्रेश हो आणि लगेच बाहेर ये. पाहुणे आलेत. तुम्ही घ्या ना. विद्या, जरा चहा पाणी वगैरे सगळं बघा. मी आलोच 2 मिनिटात. ए थांब. काय ग, कुठे गेली होतीस इतका वेळ? लवकर येतात नाही घरी तुला? बाबा ते बाजारात गेले होते. दादा सोबतच गेले होते. दादा कामात अडकला तर तू म्हणाला की तू घरी निघून जा. तुला त्यानं घरी जायला सांगून 1 तास झालाय. बाजारातून घरी यायला 1 तास लागतो. आणि तुझे ओठ लाल कशाने झाले? ते अहो काय करताय तुम्ही हे? अगोदर आता बघायचा कार्यक्रम होऊ देत, मग आपण नंतर बघू ना. बोलू नंतर या विषयावर. मी तयार करते हिला. हा ठीक आहे, लवकर आवरा. चल ग चल. ही विभावरी जाळ्यात फसली. एकदा अजून जाळ्यात फसली की मी इथून पळायला मोकळा. खाली उतरे. काय चाललंय तुझं? काय असं मारक्या म्हशारखे बघतेस बाजूलो? मग प्रेमानं बघावं म्या तुमच्याकडं. नाही, मला अंधारात ठेवून लय काय काय चाललंय तुमचं. तुमची गाडी कवा पुढे गेली मला कळलं पण नाही. हळू बोले. तुला किती वेळ सांगितलं दुकानात नको येत जाऊ? आणि गाडी पुढे गेली म्हणजे नक्की काय? काय म्हणायचं काय तुला? म्हणजे काढा मला चेडत काढा. आता त्या पोरीला घेऊन गाडीवर फिरायला गेला होतात ना? हा, आणि कुठं गेला होता हे मला माहित नाही असं समजू नका. सगळं माहित आहे मला. तुला कसं कळलं? मला कसं कळलं? डिंपल नाव आहे माझं.
सगळ्यांवर नजर असते माझी आणि तुमच्यावर तर 24 तास. त्यामुळे तुम्ही कुठं जाताय, कोणासोबत जाताय, काय करताय, तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्याची माहिती मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुला प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायला तू आहेस कोण माझी? कोण आहेस? डिंपल, तू माझ्या गळ्यात पडलेस. हा डिंपल, आपलं काय ठरलं होतं, काय डील झालं होतं मला परत एकदा सांग. नवीन सावज शोधायचं, तिला प्रेमात पाडायचं. प्रेमात कोण पाडणार? मी. तिच्यावर प्रेम कोण करणार? मी. तिला विश्वासात घेणार, तिच्याकडनं पैसे घेणार, त्याची बरोबर वाटणी होणार आणि दोघंही आपापल्या वाटेने निघून जाणार. इतकं क्लिअर हे ठरलं होतं. बरोबर? मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. तुझं देणं घेणं फक्त पैशांच्या बाबतीमध्ये ना, तिथल्या तिथेच बोल. आणि तुला प्रत्येक गोष्ट सांगायला तू आहेस कोण? माझी बायको आहेस? काय नातं काय आपल्यात? काय नातं आहे? माझं तोंड उचकलं ना तर बाहेर वाट लागल तुमची. काय नातं आहे म्हणताय? तू जरा अति बोलायला लागलेस वाटत नाहीये तुला? हो, मी नाही, तुम्ही अति बोलताय. नाही, सगळ्या गावाला फसवायची सवय आहे तुमची. कवा त्या पुरीचा पैसा लुटाल आणि पळून जाल ना, कळू पण द्यायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, मला फसवायचं नाही. तो भाई कोण आहे माहिती आहे ना? आशिक आहे माझा. पाताळातनं हुडकून तुमचा जीव घेईल तो. त्यामुळे तुम्हाला आत्ताच प्रेमानं सांगते, गप गुमानं मला पैसे द्या आणि नंतर तुम्हाला जी काय गोष्टी करायची ना ती करत बसा. कळलं? द्या पैसे. चला. देतो, पैसे देतो. एक काम कर, बाहेर जा, एक मोठं पोतं घेऊन येतात, पैसे भरायला बरं पडेल ना. काय काम करतेस? रोकडे मम्मीचा टेम्पो बोलवतेस? नाही, त्यात पैसे टाकून घेऊन जाता येतील. अजून पैसे हातात आले नाही तोपर्यंत लगेच स्वप्न बघायला लागलीस तू. झालं? नाही, तुमच्याकडे पैसे आहेत ना, त्या पैशांमधलं 50,000 रुपये द्या. द्या. तुला पैसे दिल्यानंतर मी काय करू? हात सोडत बसू? डिंपल, माझ्याकडे एवढेही पैसे नाही की लगेच तुला देता येतील. त्या विभावरीकडून जोपर्यंत पैसे येत नाहीत ना, तोपर्यंत यातलेच पैसे जरा जपून जपून वापरावे लागणार आहेत. या हे आमचे चिरंजीव संग्राम. बस, आमचा सगळा व्यवसाय आता तेच बघतात. नमस्कार. नमस्कार. अरे काय तुम्ही काहीच घेतलं नाही? घ्या घ्या, खायला घ्या. पाहुणे घ्या, समोसा घ्या. आई, मुलगी कुठे? काय पाहुणे काय म्हणतात? अहो, त्याचं म्हणणं असं आहे, आधी बघण्याचा कार्यक्रम उरकूया ना. खाणं पिणं तर काय चालतच राहिलो. तुम्ही बोलवा ना आधी तिला. बोलू की विभाची आई, या लवकर आता, पाहुणे खोळंबलेत. आले